शास्ते अध्याय 15। काही दिवसांनी गहू कापण्याच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या बायकोला भेटायला गेला। तो म्हणाला, मी अंतःपुरात आपल्या बायकोकडे जातो। पण त्याच्या सासऱ्याने त्याला आत जाऊ दिले नाही। त्याचा सासरा म्हणाला, तू तिचा पराकाष्ठेचा द्वेष करतोस असे मला खरोखर वाटल्यामुळे मी ती तुझ्या सोबत्याला दिली आहे। तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे ना, तिच्याऐवजी ही घे। शमशोन त्या लोकांना म्हणाला, ह्या वेळेस मी पलिष्ठ्यांचे नुकसान करून त्यांचे उट्टे फेडीन। मग शमशोनाने 300 कोल्हे पकडले, मशाली मिळवल्या व कोल्ह्यांच्या शेपटाला शेपूट बांधून 2-2 शेपटांमध्ये एक मशाल बांधली। मग त्याने त्या मशाली पेटवून पलिष्ठ्यांच्या उभ्या पिकात त्या कोल्ह्यांना सोडले। तेव्हा धान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे जळून गेले। पलिष्ठी विचारू लागले, हे कोणी केले? तेव्हा लोकांनी उत्तर दिले, तिम्नाकराचा जावई शमशोन याने, कारण त्याच्या सासऱ्याने त्याची बायको काढून त्याच्या सोबत्याला दिली आहे। मग पलिष्ठ्यांनी जाऊन तिला व तिच्या बापाला जाळून टाकले। शमशोन त्यांना म्हणाला, तुमची वागणूक अशी असल्यामुळे तुमचा सूड घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। त्याने त्यांना खरपूस मार देऊन त्यांची मोठी कत्तल उडवली। त्यानंतर तो एटाम खडकातल्या एका गुहेत जाऊन राहिला। नंतर पलिष्ठ्यांनी चढाई केली व यहुदात तळ देऊन त्यांनी लेहीवर हल्ला केला। तेव्हा यहुद्यांनी त्यांना विचारले, तुम्ही आमच्यावर का हल्ला केला? ते म्हणाले, शमशोनाला कैद करून न्यावयाला आम्ही आलो आहोत। त्याने आमचे केले तसेच आम्ही त्याचे करणार आहोत। तेव्हा यहुदातले 3000 वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, पलिष्ठी आमच्यावर सत्ता चालवीत असल्याचे तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट तू आमच्यावर आणले आहेस? तो त्यांना म्हणाला, त्यांनी माझे केले तसेच मीही त्यांचे केले आहे। ते शमशोनाला म्हणाले, तुला बांधून पलिष्ठ्यांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहोत। शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ वहा। ते त्याला म्हणाले, नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाली करू। खरेच आम्ही तुला ठार मारणार नाही। मग त्यांनी त्याला 2 नव्या दोऱ्यांनी बांधून खडकावरून आणले। तो लेहीपर्यंत जाऊन पोहोचला। तेव्हा पलिष्ठी त्याला पाहून जयघोष करू लागले। इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली। त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली। मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले। ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले। शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाभाडाने मी राशीच्या राशी रचल्या। गाढवाच्या जाभाडाने मी 1000 लोक ठार केले। हे आपले बोलणे संपवून त्याने हातातले जाभाड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव रामथ लेही, जाभाडाची टेकडी असे ठेवले। नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय? तेव्हा परमेश्वराने लेही येथे एक झरा खोदला आणि त्यातून पाणी वाहू लागले। ते पाणी पिऊन त्याच्या जीवात जीव आला व तो ताजा तवाना झाला। ह्यावरून त्याचे नाव त्याने एन हक्कोरे, धावा करणाऱ्यांचा झरा असे ठेवले। तो अद्याप लेहीत आहे। पलिष्ठ्यांच्या आमदानीत 20 वर्षे शमशोनाने इस्रायलाचा न्यायनिवाडा केला।